तुम्हालाही रायटिंग टेक्निकसाठी वेळ नाही आहे किंवा तुम्हाला आवडत नाही ती टेक्निक करायला, तर आज मी अशी टेक्निक आणलेली आहे जी तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता. आणि ही टेक्निक एवढी सुंदर आहे ना, तर तुम्हाला जर एखादं वाटत असेल की मला गव्हर्नमेंट जॉब किंवा मला अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम आहे किंवा मला खूप डिप्रेशन आलंय किंवा मला फार असं म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात ना, की आपलं माइंड काम नाही करत. आपलं माइंड अस्वस्थ झालंय. आपल्याला वाटतंय की आपण काहीच करू शकत नाहीये. खूप डोकं दुखतंय किंवा रिलॅक्स वाटत नाही. त्यावेळेला सुद्धा ही तुम्ही टेक्निक करू शकता. तर आजच्या टेक्निकचं नाव असणार आहे अल्फा स्टेट ऑफ माइंड. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या माइंडचे 2 प्रकार आहे. एक कॉन्शियस माइंड आणि एक सबकॉन्शियस माइंड. आणि याच्यातूनच मी शिकवणार आहे तुम्हाला ह्या लेव्हलमध्ये कसं जायचं आहे. तर तुमच्याकडे 10-15 मिनिटं वेळ असेल, तर ही टेक्निक तुम्ही रोज करायची आहे. आणि ही टेक्निक करताना तुम्हाला व्यवस्थित असा म्हणजे एकदम माइंड शांत पाहिजे. तुम्हाला कुणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. त्यावेळेलाच ही टेक्निक करू शकता. आणि या टेक्निकमध्ये तुम्ही म्हणजे अशा लेव्हलपर्यंत जाऊ शकता. जर तुम्हाला अभ्यासामध्ये असं वाटत असेल की खूप म्हणजे कुठलीही तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम देताय आणि तुम्हाला वाटतंय की मला अभ्यासामध्ये खूप एकाग्रता पाहिजे, तर त्यावेळेला ही टेक्निक करू शकता. कारण अभ्यास करायच्या अगोदर ही टेक्निक केली ना, तर तुमच्या म्हणजे लक्षामध्ये जास्त गोष्टी येणार आहे, लक्षामध्ये जास्त गोष्टी राहणार आहेत. कारण या टेक्निकनी तुमच्या माइंडची पॉवर जास्त वाढणार आहे. त्यामुळे ही टेक्निक तुम्ही जर एखादी गव्हर्नमेंट एक्झाम देत असाल तर नक्की ट्राय करा. किंवा तुम्हाला डिप्रेशन असेल किंवा मी अगोदरच सांगितलं बऱ्याच अशा गोष्टी असतात आपलं माइंड आहे ना एका जागेवर राहत नाही. निगेटिव्ह गोष्टी येतात आपल्या माइंडमध्ये किंवा आपल्याला असं वाटतं की मला एकदम रिलॅक्स व्हायचं आहे. त्यावेळेला सुद्धा ही टेक्निक करू शकता. तुमचं माइंड एकदम म्हणजे छान प्रकारे रिलॅक्स होणार आहे. त्यामुळे अशा टेक्निक करून बघा आणि तुम्हाला याचे फायदे बरेच मिळणार आहेत. आणि ही टेक्निक तुम्हाला वाटत असेल की मला अभ्यासामध्ये जास्त जर मदत कशी करेल, तर तुम्हाला रोज करायला लागेल. एका दिवसाने कुठलीही गोष्ट होत नसते. तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्हाला रिप्रोग्राम करण्यासाठी कमीत कमी 21 दिवस तरी द्यावे लागतात किंवा नेहमी केलं तर जास्तच चांगलं आहे. त्यामुळे 5 मिनिटं, 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं तुम्ही दिले तर खूपच चांगल्या प्रकारे तुमचं सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम होणार आहे. त्यामुळे ही टेक्निक तुम्ही करायची आहे. तर मी आत्ता स्टार्ट करत आहे आपल्या टेक्निकला. तुम्ही स्टार्ट करण्याअगोदर मी अगोदरच सांगितलेलं आहे की तुम्ही कुठलीही टेक्निक स्टार्ट करताना तुम्हाला वेळ असा हवा आहे, घाई गडबडीत करायची नाही आहे, एकदम रिलॅक्स होऊनही तुम्ही करू शकता. आणि ही टेक्निक तुम्ही रोजही करता. कारण आपण जेव्हा झोपलेलो असतो, तेव्हा म्हणजे प्रत्येकजण रोज अल्फा स्टेटमध्ये जातो. तर कसा जातो? तर आपण झोपलेलं म्हणजे जेव्हा आपल्याला झोप येत असते, तेव्हा आपण डोळे बंद असतात आणि आपल्याला आवाज ऐकायला येतात. त्यावेळेला आपण अल्फा स्टेटमध्ये असतो. आणि सकाळीसुद्धा आपण उठलेलो असतो, पण आपले म्हणजे काही हालचाल होत नसते. आपण फक्त काहीतरी ऐकत असतो. तेव्हासुद्धा आपली ती अल्फा स्टेटच चालू असते. त्यामुळे 2 वेळेला तुम्ही नेहमी जाता अल्फा स्टेटमध्ये. पण स्वतःहून म्हणजे जाता येत नाही. तर त्यासाठी काय करायचं मी ते आज सांगणार आहे. कारण आपण झोपताना त्या स्टेटमध्ये सहज जातो. आता ज्या तुम्ही याच्यामध्ये आहात, स्टेटमध्ये आहात, ती अल्फा स्टेट नाही आहे, तर ती बीटा स्टेट आहे. तर तुम्ही माइंडचे प्रत्येक असे तरंगे असतात. मेंदूच्या लाटा म्हणजे मेंदूतील चेतापेशी न्यूरॉनद्वारे निर्माण होणाऱ्या विद्युत लाटा असतात. या लहरी मेंदूच्या क्रियाकल्पांना प्रतिबिंबित करतात आणि झोप, लक्ष आणि सतर्कता यासारख्या विविध मानसिक अवस्थांशी संबंधित असतात. आणि मेंदूचे जे वेव्हज असतात, ज्या लाटा असतात, त्यांचे प्रकार असतात. तर पहिली जी असते ती आपली असते डेल्टा लाटा म्हणजे डेल्टा वेव्हज. सर्वात मंद आणि लहरी म्हणजे 0.5 आणि 4 हर्ट्झ ज्या गाढ झोप आणि विश्रांतीशी संबंधित आहे. तुम्हाला खूप गाढ झोपेत असाल तर ही डेल्टा वेव्हज असतात. आणि थीटा लाटा वेव्हज मंद लाटा ह्या 4 ते 8 हर्ट्झ ज्या हलक्या ध्यान, सर्जनशीलता आणि स्वप्न पाहण्याशी संबंधित आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वप्न पाहता तेव्हा थीटा स्टेटमध्ये तुम्ही असता. आणि अल्फा लाटा जी आपली आता जो व्हिडिओ आहे ती ही जी वेव्हज असते ती आपण त्याच्यामध्ये असतो. आणि त्यामध्ये मध्यम लहरी 8 ते 12 हर्ट्झ ज्या विश्रांती, एकाग्रता, ध्यान या अवस्थांशी संबंधित आहे. जेव्हा तुम्ही कधी मेडिटेशन करता किंवा ध्यान किंवा आराम करत असता, तर तेव्हा तुम्ही अल्फा स्टेटमध्ये असता. आणि दुसरी आहे बीटा लहरी. जागृतपणा, सतर्कता आणि एकाग्रतेशी संबंधित असलेल्या जलद लाटा ह्या 13 ते 30 हर्ट्झमध्ये असतात. म्हणजे तुम्ही काहीतरी काम करताय किंवा आता तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय, तर तुम्ही बीटा स्टेटमध्ये आहात.
आणि त्याची जी हर्ट्स असते 13 ते 30 हर्ट्समध्ये त्याची वेव्ज असतात, त्याच्या लाटा असतात. आणि लास्ट आहे ती गामा. गामा लाटा किंवा वेव्ज सर्वात वेगवान लाटा संज्ञानात्मक कार्य, माहिती प्रक्रिया आणि शिक्षणाशी संबंधित असतात. तर आपली जी वेव्ज आहे किंवा लाटा आहेत ती आपली आहे अल्फा. आणि याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे मध्यम लहरी, म्हणजे याची 8 ते 12 हर्ट्समध्ये असतात याच्या वेव्ज, ज्या विश्रांती, एकाग्रता, ध्यान या अवस्थांशी संबंधित आहेत. तर तुम्ही जेव्हा तुम्ही अल्फा स्टेट ऑफ माइंडच्या याच्यामध्ये जाता तर तुमची हर्ट्स असते 8 ते 12 ह्याच्या दरम्यान असते. आणि तुम्ही कसं करायचं आहे ते, तर पहिल्यांदा तुम्ही एकदम रिलॅक्स व्हायचं आहे. अगोदर सांगितलेलं आहे. तुम्ही एक माझा व्हिडिओ अगोदर पाहिलाही असेल, कारण त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की जेव्हा तुम्हाला खूप निगेटिव्ह विचार येतात त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतं की उलट्या याच्याने आपण 100 ते 1 पर्यंत बोलायचं आहे आणि ते व्हिज्युअलाइज करत तुम्हाला बोलायचं आहे. तर तुम्ही तसं ह्याच्यामध्ये करायचं आहे. अल्फा स्टेट ऑफ माइंड तुम्हाला अचीव करण्यासाठी जेव्हा तुम्ही शांत एका ठिकाणी बसाल, कोणीही तुम्हाला डिस्टर्ब केलेलं नाही पाहिजे, तुमचा फोन सायलेंट ठेवायला पाहिजे. आणि समजा तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही या स्टेटमध्ये जाऊन परत येऊन अभ्यास छान प्रकारे तुमच्या लक्षात राहू शकतो. तर ह्या स्टेटमध्ये जाण्यासाठी मी सांगितलं आहे की तुम्ही असं करायचं आहे. आणि शांत बसल्यानंतर डोळे बंद करायचे आहेत आणि त्यानंतर त्या स्टेजमध्ये जाण्यासाठी 100, 99, 98, 97, 96 व्हिज्युअलाइज करत करत तुम्हाला हे बोलायचं आहे. आणि बोलत बोलतच तुम्हाला झोप येऊ लागते आणि तेव्हा तुम्हाला त्या स्टेटमध्ये तुम्ही जाता. आणि त्या स्टेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आता वाटतंय की मी ह्या स्टेटमध्ये गेलेलो आहे. आणि मग तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला कमांड्स द्यायचे आहेत की पॉझिटिव्ह कमांड्स, पॉझिटिव्ह अफर्मेशन जे आहे ते आपण तेव्हा आपल्या माइंडला द्यायचे आहेत. कारण ह्या माइंडमध्ये तुम्ही एवढं काही अचीव करू शकता ना. कारण आपलं जे कॉन्शियस जे माइंड असतं ते काहीच ऐकत नाही. तुम्ही सांगितलं तरी ते कधीच विश्वास ठेवणार नाही. पण सबकॉन्शियस माइंड लगेच विश्वास ठेवतं. त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आणि पॉझिटिव्ह कमांड्स द्यायचे आहेत, अफर्मेशन द्यायचे आहेत तुम्हाला. आणि त्यावेळेला आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण प्रोग्राम करायचं आहे. तुम्हाला कुठलीही गोष्ट, एखादी गोष्ट तुम्हाला वाटते की मला ह्या गोष्टीमध्ये मला सक्सेस हवं आहे, अभ्यासामध्ये असू दे किंवा तुमची कुठली इच्छा असेल, त्यावेळेला तुम्ही ती इच्छा सबकॉन्शियस माइंडला सांगायची आहे की झालेली आहे. आणि त्यावेळेलाच तुम्ही कमांड द्यायचं आहे. असं बोललं तुम्ही 21 दिवस करून पहा किंवा थोडे जास्त दिवस करा, तुम्हाला याची फरक नक्की जाणवणार. एखादी छोटी गोष्टीपासून मी बोलते ना, कधीही सुरुवात करा तुम्ही. कारण तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल ना, तर पहिल्यांदा तुम्हाला छोटी गोष्ट मॅनिफेस्ट होते का ते पाहावं लागेल. कारण मोठ्या गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला वेळ पण लागेल आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही. त्यामुळे छोटी गोष्ट जी तुम्हाला जास्त अपेक्षा नसतात, अशा गोष्टी तुम्ही विश्वास ठेवण्यासाठी किंवा विश्वास तुमचा वाढवण्यासाठी ह्या गोष्टींवरती करू शकता. आणि त्यानंतर ट्राय केल्यानंतरच तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये विश्वास बसणार आहे की या गोष्टी ह्या लवकर अचीव होतात. त्यामुळे जर अल्फा स्टेट ऑफ माइंड तुम्हाला अचीव करायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं तसं छोट्या गोष्टीपासून तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हाला खूप फरक जाणवेल. जर विश्वास नसेल तर. आणि विश्वास असेल तर तुम्हाला जी काही गोष्ट हवी तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही यावेळेला कमांड द्यायचं आहे. म्हणजे जशी गोष्ट तुम्ही एखाद्या काय म्हणतात ना, हॉटेलमध्ये आपण सांगितलेली आहे की मला ही गोष्ट पाहिजे नाही, ती येणार आहे तुम्हाला माहिती आहे ना, मग तुम्ही टेन्शन नाही घ्यायचे. फक्त कमांड्स दिलेली आहे ना, मग तशी कमांड्स रोज द्यायची आहे तुम्हाला. आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्ही ट्रेन करायचं आहे. त्यामुळे ही स्टेट ऑफ माइंड, अल्फा स्टेट ऑफ माइंड एवढी पॉवरफुल आहे ना, तुम्ही याची म्हणजे प्रयोग आणि जादू पाहू शकता. तुम्ही करून पहा ही गोष्ट. कारण अल्फा स्टेट ऑफ माइंडमध्ये सगळ्यांना जाता येत नाही. आणि जेव्हा तुम्ही आता सकाळचंही सांगते, जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि तुमचे डोळे बंद असतात पण तुम्हाला बाहेरचे आवाज ऐकू येतात आणि तुम्ही तुम्ही गाढ झोपेतून उठलेले असताना अशी स्टेट येते आपल्याला. आणि तेव्हा तुम्ही अल्फा स्टेटमध्ये असता. तेव्हासुद्धा तुम्ही अफर्मेशन देऊ शकता. तुमच्या माइंडला जे काही तुमचे असतील म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन किंवा तुमच्या स्वप्नांचे जे काही अफर्मेशन असतील, तुमच्या गोलचे किंवा तुमच्या अभ्यासाचे काहीही तुमचे अफर्मेशन असतील, ते तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला त्यावेळेला देऊ शकता. किंवा तुम्ही जेव्हा झोपायला जाता
आणि तेव्हा तर तुमचं माइंड रिलॅक्स होत होत जेव्हा तुम्ही झोपायला थोडं असं वाटतं की खूप गाढ झोप आली आहे, पण तुमचे डोळे उघडे नाही आहेत आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी ऐकायला येतात, त्यावेळेला तुम्ही सुद्धा अल्फा स्टेट ऑफ माइंडमध्ये जाता आणि त्यावेळेला तुम्ही तुमच्या माइंडला अफर्मेशन देऊ शकता. जर तुम्हाला बाकीच्या वेळेला वेळ नसेल तर तुम्ही त्यावेळेलाही करू शकता आणि जर दुपारी पण केलं तर सोन्याहून पिवळं होईल, कारण बऱ्याच वेळेला तुम्ही सबकॉन्शियस माइंडला सारखं तुम्ही रीप्रोग्राम करणार आहे. मग तुम्ही झोपताना करा, सकाळी उठल्यावर करा, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. तुमचं माइंड एकदम रिलॅक्स होणार आहे. खूप डिप्रेशन असेल तुम्हाला तरी पण तुम्ही अल्फा स्टेटमध्ये जाऊन खूप रिलॅक्स फील होतं, तुम्हाला खूप छान वाटतं, एनर्जेटिक वाटतं. ह्या गोष्टी करून पहा. नक्की तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये ह्याची म्हणजे जादू तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि अशा गोष्टी केल्यानेच समजतात की याच्यामध्ये काय जादू असते. तर मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडेलच आणि मला नक्की कमेंट करून सांगा की अल्फा स्टेट ऑफ माइंड हा व्हिडिओ कसा वाटला. नक्की पुढच्या वेळेला आपण छान असा व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. तर तुर्तास तरी थांबते मी आता. धन्यवाद.